नमस्कार. माझ्या प्रिय मेष राशीच्या भावंडांनो, मी तुमची सखी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 21 ते 28 फेब्रुवारी 2026 या आठवड्याचे खास साप्ताहिक राशी भविष्य. हा आठवडा तुमच्यासाठी फक्त दिवसांचा क्रम नाही, हा आठवडा आहे ऊर्जा, धैर्य आणि निर्णायक वळणांचा. मेष राशी अग्नितत्वाची, जिद्दी आणि नेतृत्व गुणांनी भरलेली रास, आणि तुमचे स्वामीग्रह आहेत मार्स म्हणजेच मंगळ, ऊर्जा, राग, धाडस आणि निर्णय क्षमतेचे प्रतीक. या आठवड्यात मंगळाची ऊर्जा थोडी तीव्र जाणवेल, पण हीच ऊर्जा तुम्हाला पुढे ढकलणार आहे. चला तर मग एक एक दिवस उलगडत जाऊया. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. 21 आणि 22 फेब्रुवारी, मनातील अस्वस्थता की नवा संकेत. आठवड्याची सुरुवात थोड्या बेचैनीने होऊ शकते. मनात काहीतरी बदलाची चाहूल लागेल. कामात लक्ष असूनही मन भूतकाळात जाईल. पण प्रिय मेष, ही बेचैनी वाईट नाही, ही तुमच्या आयुष्यात नव्या दिशेचा इशारा आहे. या 2 दिवसांत आर्थिक बाबतीत सावध राहा. कोणालाही लगेच विश्वास ठेवू नका. घरात एखादी छोटी चर्चा वादात बदलू शकते, म्हणून शब्द जपून वापरा. 23 आणि 24 फेब्रुवारी, करिअरमध्ये चमक. आता परिस्थिती तुमच्या बाजूने वळू लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत लक्षात येईल. ज्यांना नोकरीत प्रमोशनची वाट पाहत आहेत त्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण या दिवसांत उठून दिसतील. लोक तुमचा सल्ला मागतील, पण लक्षात ठेवा, अहंकाराने नाही तर संयमाने वागा. 25 आणि 26 फेब्रुवारी, प्रेम आणि नात्यांचा कोमल काळ. मेष रास प्रेमात प्रामाणिक असते, पण कधीकधी रागात कठोर शब्द बोलते. या 2 दिवसांत नात्यांमध्ये गोडवा येईल. जोडीदारासोबत एखादा खास क्षण अनुभवायला मिळेल. ज्यांचे लग्न ठरायचे आहे त्यांच्यासाठी चांगले संकेत आहेत. एक सल्ला, मनातलं प्रेम व्यक्त करा, कारण या आठवड्यात तुमचा आवाज अधिक प्रभावी असेल. 27 फेब्रुवारी, आर्थिक निर्णयांचा दिवस. हा दिवस महत्त्वाचा आहे. गुंतवणूक, कर्ज किंवा मोठ्या खरेदीचा विचार करत असाल तर थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या. अचानक खर्च वाढू शकतो, पण त्याचबरोबर एखाद्या जुन्या अडकलेल्या पैशांची वसुली होण्याची शक्यता आहे. 28 फेब्रुवारी, आत्मचिंतन आणि आध्यात्मिक संकेत. आठवड्याच्या शेवट थोड्या शांततेत जाईल. मनाला एकांत हवा असेल. या दिवशी प्रार्थना, ध्यान किंवा एखाद्या देवस्थानाला भेट देणे लाभदायक ठरेल. तुमच्या अंतर्मनातून एक स्पष्ट संदेश येईल. आता घाबरायचे नाही, पुढे चालायचे. आरोग्य. या आठवड्यात डोकेदुखी, रक्तदाब किंवा थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या. तिखट आणि जंक फूड टाळा. सकाळी चालणे किंवा हलका व्यायाम खूप फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता थोडी कमी होऊ शकते, पण जर तुम्ही सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घेतला तर अभ्यासात प्रगती होईल. उपाय: मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. लाल फूल अर्पण करा. शक्य असल्यास गरजूंना मसूर डाळ दान करा. हे उपाय तुमच्यातील मंगळाची सकारात्मक ऊर्जा वाढवतील. विशेष संदेश: प्रिय मेष, हा आठवडा तुम्हाला शिकवणार आहे की रागावर नियंत्रण म्हणजेच खरे सामर्थ्य. तुमच्यात ज्वाला आहे, पण त्या ज्वालेने घर जाळू नका. त्या ज्वालेने तुमचे भविष्य उज्ज्वला. जर तुम्हाला हे साप्ताहिक राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भविष्यवाणीसह. तोपर्यंत तुमचा आठवडा मंगलमय जावो. धन्यवाद.